छोट्याशा आडोळ्याला शिक होतं. शिक्यात पीठ होतं बरं का तात्या. भीक मागून आणलेलं, लेकरा बाळाला पदराखाली आणलेलं आईबाईनी त्याचे 2 चामके टाकून त्यांच्या पोटात घालण्यासाठी भीक मागून आणलं. तर सातूचं पीठ. आता शिल्लात बरळल्याबरोबर ती पाय लागला शिक्याला. जसंच गाडगं उडालं नाही तसंच कापडावर पडलं. आता त्या गाडग्याचा आवाज झाल्याबरोबर ती बायका उठली. मी काय झालं काय झालं हे बी उठलं. ते म्हणलं ते नंतर बघू आपलं भांड पुढे शिक. भांड त्याला सापडलं. पण कशा सापडलं? स्वप्नात. खाली बघतो कुठंच काही नाही. ती बायको मग ती भांड कशाचं भांड आता उचलून आणलं होतं. अरे बाबा, स्वप्नातल्या धनप्राप्तीने कोणी श्रीमंत झाला का? आणि स्वप्नामध्ये एक बैल आणला भाऊ आपल्या गणेश सारख्या महाराज गणपतरावने लांबून बाजारातून तो बैल आणला. असा खिलारी बैल आणला. अवताला झोपला आणि वळ पाळलं. ते वळ पाड तसाच मागे जसंच फिरला तसंच पोटात शिंग गेलो. ते म्हणला मेलो 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 मेलो. बायका पोर उठले म्हणजे तो काय झालं कशात काय झालं? ते म्हणलं पोटात शिंग गेले. स्वप्नातल्या बायलांनी मारलं कोणाचं पोट फुटलं का? स्वप्नातलं कितीही लॉटरीची तिकीट लागले धनप्राप्ती भांडे सापडे तर कोणी श्रीमंत झालं का? स्वप्नीचे झेल जाईल राया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे झेल जाईल राया. हे स्वप्न आहे, ही माया आहे ना, ही स्वप्न आहे. ते स्वप्न तुम्हाला दुःख सोडून काहीच देणार नाही. विठ्ठल ह्या घडीला सुख, पुढच्या घडीला दुःख. उन्हाळ्यात पाऊस आला, नाले भरले, पायच ठिकाणं पण काहीच कमी नाही म्हणले. आणि आता म्हणले बाबा पाऊस कस काय पडाला? विचारते आम्हाला पावसाची काय भानगड आहे. आता आम्ही काय सांगावं? तुम्हाला प्यायची दारू आणि आम्ही सांगावं पाण्याचं. याला काय उपयोग आहे? पाणी जेवढं लागत नाही तेवढी दारू पिते लोक. आम्ही तरी काय सांगावं पावसात? गणितच अवघड होऊन बसलंय. सडकाच्या दोन्ही बाजूनी जर पाहिलं ना तुम्ही आणि त्या बाटल्याचं लिटर जर मोजलं ना, लिटर जेवढं तुम्हाला वापरायला पाणी लागत नाही ना तेवढी लोक दारू पित आहे. जाऊन बघा त्या बाटल्या. जेवढे साहेब बाटल्या बघा दोन्ही सडकाच्या बाजूने सगळ्या बाटल्याची ढिगारी लागली. ते आपल्या इथं ते एक पोरग ते बाटल्या गोळा करते बघा झोपडपट्टी. हा, अरे एका दिवसात इतकं ढिगारा लागतो. या 400 ते मोठं पिकअप येते ते भरून जाते. इतकी लोक दारू पितात कमालच हो. मग पाऊस म्हणतोय तुम्हाला पाण्याची गरज नाही, तुम्ही दारू प्या. मग आमचे काय दोष आहे? तुम्ही म्हणले उडीद जळायला लागले. अरे जळा नका, तुम्ही त्याचा दारू होता. मग आम्ही काय करणार त्याला? हा मुद्दा आहे व्यसनाचा. इथं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा ही जी माया आहे ना ती खोटी आहे. आणि खोटं काय देणार आहे? क्षणाक्षणाला दुःख देणार रे. ती माई दुःखाची जननी नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान. रती माईका दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान. या मायेने सर्वांना दुःख दिलेलं आहे. जो जो मायेच्या जवळ गेला त्याला त्याला दुःखाचे टोले बसले. कदाचित साधू जरी मायेच्या जवळ गेला तर दुःखाचा टोला बसला. देव स्वतः म्हणले आम्ही मायेच्या जवळ गेलो, आम्हालाही बी दैवी हस्या, आम्हालाही त्या मायेने टोला दिलेला आहे. दुःखाचा टोला. दुःख सोडून या संसारामध्ये काहीच नाही. हे संसार हा सगळी माया आहे. हाय सुख विक्रम कुठं आहे का? नाही ना.
संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाड काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ कवना मी शरण जावं दृष्टी देईल निर्मळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ कवना मी शरण जावं दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो सदैवाचा देवा परमोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी धर्म जागो सदैवाचा जो परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ सुखच नाही सुख पाता जवा पाढे दुःख पर्वता एवढे सुखच नाही दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही पण तुम्हीच दुःखीत असं काही नाही राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे अरे या मायेने राजाला दुःखी केलं या मायेने प्रजेला दुःखी केलं या मायेने रंकाला दुःखी केलं दुःख सोडून या संसारामध्ये काही नाही लिंबाचं झाड आहे ना शेवटची मुळीचे टोक काढा आणि शेंड्यापर्यंत जेवढं काही त्याचे अवयव असेल एवढी चाटून बघा खालची मुळी रताळावणी लागून आपल्यासारखं इकडे वाटत खांद खडकलं मुळी काढली तोंडात घातली कशी लागली तात्या त्याला वाटलं माझं काहीतरी चुकत आहे वर आला खोडात दगडाने टोचा मारला त्या खोडाला एवढी मोठी साल काढी तोंडात टाकली कशी लागली कडू कस काय भानगड त्याला वाटलं इथे काहीतरी चुकत आहे इथे काहीतरी चुकत आहे एक म्हैस घेतली 10 लिटर दुधात होतं गाण्याला असं वाटतं याचे लय किटल्या त्यातून मग ही आजवाडी म्हणजे अजूनही एक गाय घेतली काय वाढण काय कमी झालं तात्या अरे बाबा पहिले 2 घामेले शेण टाकत होता आता 4 घामेले शेण टाकावं लागतंय पहिले 1 ओझ गावतात आणावं लागत होतं आता 2 ओझ आणावं लागत सुखात भर नाही पडली दुःखात भर पडली तो भाक्यात गेला तिथं साल काढी तोंडात घातली कशी लागली सुभाषराव त्याला वाटलं चुकत आहे काही वर गेला पालाच वर पाडा तोंडात टाकला कसा लागला त्याला वाटलं कस काय भानगड गोडच लागत नाही तवर घेतला तोंडात टाकला कसा लागला लिंबुळ्या घेतल्या तोंडात लागल्या कशा लागल्या अरे बाबा त्या लिंबाचा मूळ स्वभाव कडू आहे आणि या मायारूपी संसाराचा मूळ स्वभाव दुःख आहे दुःख सोडून संसारामध्ये काही नाही मग तुम्ही जे म्हणता ना बरे तर ते काय आहे झालेला भास आहे 1 लाकूड मुळी विक्या होता विकून आला डोंगरातून मुळी डोक्यावर गावात पिठे विकायची त्याच्यावर लेकरा बाळाचा उदरनिर्वाह करायचा तो येत असताना रे मध्ये वाघ आणि धरकळी
वाघ टरकळी फोडलं, त्याला देह लोभ झाला, सरपणाचा लोभ सुटला, त्याने सरपण दिलं फेकून आणि जीव वाचासाठी पळाला. आता कसा जीव वाचायचा, तर त्या जंगलामध्ये एक बारव होती, विहीर होती. विहिरीच्या काठावर एक वड उगलेला होता आणि वडाच्या पारुंब्या नेमका विहिरीच्या मध्ये टाकलेल्या होत्या. आता मागून वाघ पळतोय, सरपण टाकून दिलं जीवाच्यासाठी, हा पळाला काय करावं, तर काठावर विहिरीच्या उभा राहिला आणि पारुंब्याला कवर मारला. नवनाथ ऐकतो नीट. आता त्याला असं वाटलं, आता वाघ कस काय येईन इथं, अरे पारुंबे हल्ला त्याला होता आगे मावळ. भान उठलं, जी चावायला लागलं. आता काय करायचं, काठा वाघ आलाय. आता येरीत उडी टाकावं तर पाणी नाही, पण दोन जंगलातले नाग पडलेले होते. ते आगे मावळाचा आवाज ऐकून त्या नागाने फाण्या काढ्या अशा. खाली नागोबा, वाघोबा वर आगोबा. आणि एवढ्या प्रक्रियात पारुंबी हल्ल्या, ते मावळाचा कांदा फुटला ना, ते स्कंद म्हणते त्याला. आणि जी ते पारुंबी मधाचे पंचर टिपके अशा आले, तसे नेमकं त्याच्या नाका शेंड्या पडे, दोन्ही मिशाच्या मध्ये आले. आणि हे बघा काय गोडे. अरे बाबा, सुख किती आणि दुःख किती. दुःख पर्वत एवढे काळ येऊन बसलाय. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताए वडे, दुःख पर्वताए वडे, दुःख पर्वताए वडे, जवा पाडे, दुःख पर्वताए वडे, दुःख पर्वताए वडे, दुःख पर्वताए वडे. किती चौसा एवढं सुख आणि पर्वत एवढं दुःख. मग हा झालेला आपल्याला भास आहे, सुखाभास. सुख नाही, भास झाला. आपण बळच म्हणतो लय चांगलं चाललंय. अरे लय लोक कशात चांगले चालले. निमे म्हातारी साप्तेवारी हिंडते, पुढे मारुती देवळा ते ऐकत नाही. त्या दिवशी गेलो मी, म्हणलं म्हातारे, ते म्हणले बाबा झोपून द्या, घरी कोणी विचारित नाही म्हणून आम्ही इथं आलो. झोपू द्या म्हणले, आम्हाला काही कळत नाही. आई बापाला सांभाळतच नाही. त्याला दोन त्याचे वाहिली, त्याला एक त्याचे वाहिली. मला एक सांगा, हे बघा, पंढरपूरला जाऊ नका, काशीलाही जाऊ नका, वाराणसीला जाऊ नका. माझे महावैष्णव ज्ञानोबा सांगतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्याला आई आणि बाप आहे ना सजन हो, हे सगळ्या तीर्थाचं माहेर आहे. त्यांना सोडून कुठे जाऊ नका. अरे तीर्थयात्रेला मंदिर आणि दगडाच्या मूर्त्या पाहून तुमचं कधीच कल्याण होणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला तुमचं कल्याण जर पाहिजे असेल तर ते आई बापाच्या पायाखालची माती कपाळाला लावा, तोच खरा बुक्का. विठ्ठल विठ्ठल हला विठला हला विठला हला विठला. आई बापाला सांभाळा. सगळ्यात मोठं पुण्याची प्राप्ती आहे, पुरुषार्थ आहे. आणि म्हणून तुकोबरायाने या ठिकाणी सांगितले, बाबा तुम्हाला जर सगळ्यात मोठी भक्ती करायची असेल तर या संसाराशी तादात्म्य पाहू नका. ज्या ज्या साधूंनी संसारात राहून परमार्थ केला, त्या साधूंनी परमार्थामध्ये परमार्थाची वृद्धी केली, पण संसाराकडे लक्ष दिलेलं नाही. येणे घ्यावे नाम ती साकरणे त्याची का, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साही अंगी. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला. आदिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदा
दिन रजनी आम्हा हाची धंदा गोविंदाची पवारे. परमार्थ असा केला महाराज, भगवंताच्या नावाविना त्यांना काहीच आवडलं नाही. संसारात साधू राहिला. हे बघा, संसाराचा त्याग नाही करायचा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा भजन करावे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा भजन करावे. भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असून नसावे. होडी बनवली. मग होडी बनवली म्हणलं ते आपल्या लांडेकोडीच्या कडाच्या रस्त्याने चलन कधी. सरपंच, होडीचा प्रवास पाण्यावरच आहे ना. पाण्याला सोडून होडीला पालीकडे जाता येत नाही ना, प्रवास करता येत नाही. हे वाहनच पाण्यावरच आहे ना. पण बघा भाऊ, लक्षात ठेव, पाण्यावर होडी असावा, जीव संसारात असावा. जीव संसारात असावा, पण संसार जीवात नसावा, पाणी होडीत नसावा. लक्षात ठेवा. काय काय तसा मिस्त्री, पाणी होडीत नसावा, संसार जीवात नसावा, जीव संसारात असावा. बघा नातं कसं आहे, एकनिष्ठ नातं येते. पाण्याविना होडीचा प्रवास नाही, संसाराविना जीवाचा प्रवास नाही. देवाकडे जायचं असेल ना, देहाकडून देवाकडे जाताना देश नावा लागतो, मध्ये देश लागतो. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. भवसागर तरुण जाताना मध्ये पाणी लागतं. नातं एकनिष्ठ आहे. पाण्यावर होडी असावा, पण पाणी होडीत नसावा. पाणी होडीत गेलं रे गेलं की होडी बुडाल्याशिवाय राहत नाही. आणि संसार जीवात आला रे आला का जीवाला पुनर्जन्म भेटल्याशिवाय राहत नाही, अत्यंत दुःखात गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला हीच थोर भक्ती आवडते देवा. पक्षी अंगणी उतरते ते का तेथे बैसोनी राहते, ते असावी संसारी जवरी प्राचीनाची दोरी. तसं संसारात राहायचं. मला करायचो, मला करायचो, मला पळायचो, मला पळाल्याने होणार आहे का? अरे पळून बघा तुम्ही. नाही, काही रात्रभर पळते, दिवसभर पळते, आयुष्य पाळण्यात गेलं तरी ते म्हणते कानाला कान लागत नाही. हे पोटासाठी खटपट करशी आवगा वेळ, पोटासाठी खटपट करशी आवगा वेळ. राम राम म्हणता तुझी बसली दात किळ, राम राम म्हणता तुझी बसली दात किळ. हे राम राम म्हणता तुझी बसली दात खिळ, राम राम म्हणता तुझी बसली दात खिळ. अरे बाबा, संसारात राहा, पण असं राहा की असं नसावा. ज्या जे महात्म्याचं आज आपण पॉम्पलेटवर नाव टाकतो, ज्यांची पुण्यतिथी साजरी करतो, संत असो कांतीवीर असो, स्वतःमध्ये संसार येऊन दिला नाही. लक्षात ठेवा. बऱ्हाणपूर पासून पाषाणकोट पर्यंत या सह्याद्रीच्या दरीकंदरामध्ये 350 किल्ले उभे केले. आज ते तुम्ही किल्ल्यावर पायी सुद्धा जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी त्यांनी किल्ले बांधले. पण मला सांगा, एकाही किल्ल्याच्या एकाही दगडावर स्वतःच आणि स्वतःच्या बापाचं नाव कुठं लिहिलंय का एवढं दाखवा मला. म्हणून त्या ठिकाणी साहित्यकाराला श्रीमान योगी नावाचा पुरस्कार दिला. राजा आहे पण तो म्हणतो राज्य माझं नाही. असं असावे संसार. कळालं का? छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणाले, हे राज्य माझं नाही, हे कुणाचं आहे, रयतेचं आहे. म्हणून त्यांना योगी किताब उपाधी देवाला. योगी कुणाला म्हणतात, साधूला. संत आहे, स्वतःमध्ये संसार येऊनच दिला नाही,
तेच वाटचाल छत्रपती संभाजी महाराजांनी चालवली. देहाच्या चिंदड्या चिंदड्या झाल्या, पण या स्वराज्याला स्वतःच्या हाताने कलंक लावू दिला नाही, लावू दिला. म्हणून लाचार होणे कधी कधी न जगावे, त्याहुनी तोरी आविषी गळून मरावे. शिवसिंह सरदृश्य जगवाती स्वाभिमानी, संभाजी नाही चुकले यमयात नाही चुकले यमयात नाही. ते यमाला शरण गेले, मृत्यूला मिठी मारली, पण विचार बदलला. संसार स्वतः देऊ दिला आणि राजकुमार होता, सुभेदार करत होते, पण लात मारली त्या सुभेदारीला आणि त्या पदाला लात मारली. पण नाही, ज्या स्वराज्यासाठी तानाजी गेला, ज्या स्वराज्यासाठी शिवाकाशीत गेला, ज्या स्वराज्यासाठी सूर्याची काकडे गेला, ज्या स्वराज्यासाठी प्रतापराव गुजर गेले, ज्या स्वराज्यासाठी बाजी गेला, मुरार बाजी गेला, रामजी पांगेरे गेला, ज्या स्वराज्यासाठी एवढ्या महान क्रांतिकाराचे धारा तीर्थी पडले, त्यांच्या रक्ताने स्वराज्य नाहलं, ते माझ्या मृत्यूपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून मृत्यूला मिठी मारली, पण विचार बदलला नाही. संसार स्वतः येऊनच दिला नाही, आणि येऊ दिला असता तर ते जगले असते, पण येऊन दिला का? तसा असावे संसार. जीवात संसार कधी येऊ द्यायचा नाही. जीवात का संसार आला रे आला, का वडग बुडाला तर म्हणू शकत नाही. किती आले किती मेले तपास नाही त्याचा. गणित नाही जी दातारा, अजिबात गणित लागणार नाही महाराज. मी केलं का कार्यक्रम संपला. तिची म्हणतात ना, पोटाला आले पोटाला, हे खरं आहे बरं का? त्या अंगाराला विचार माझं नाव आजीना त्याच्यामुळे ठेवलं, म्हणजे आजी पोटाला. वासना घेणे आणि मेल हक जन्म घेणे लागे, वासनेच्या झाले संगे तुझे झालो अंगी हरी रूप. हे खरं आहे. वासना शेव ज्या याच्यामध्ये वासना उत्पन्न होते या संसारामध्ये, या मायेमध्ये, आणि म्हणून तिची संगती करू नका. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. साधक मंडळी म्हणले, मग महाराज मायाच्या जवळ नाही जायचं, तिचा त्यागच करायचा, मग कसं काय व्हायचं बा? ऊस लावला का? ऊस लावला इकडं लावला. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरा तुम्हा आम्हाला सांगतात, अरे भक्त तू मायेचा त्याग कर, देव ठेवील तसं राहावं लागेल. ठेविले आनंद तैसे राहावे, ठेविले आनंद तैसे राहावे, ठेविले आनंद तैसे राहावे, ठेविले आनंद तैसे राहावे. चित्ती आसू द्यावे समाधान, चित्ती आसू द्यावे समाधान, ठेविले आनंद तैसे राहावे, ठेविले आनंद तैसे राहावे. चित्तिया सुदावे समाधान, चित्तिया सुदावे समाधान, चित्तिया सुदावे समाधान, चित्तिया सुदावे समाधान. ठेविले आनंदे तैसे चिरावे, ठेविले आनंदे तैसे रावे, रावे. ठेविली आनंदी तशीची राहावी, चित्त असू द्यावी समाधान. तुम्ही म्हणले ना मला नाही असं राहायचं, असंच राहायचं, नाही जमणार. त्याच्या मनात असलं ना तरच तसं ठेव. तुमच्या हातात पुढे काय सत्ता आहे? दिलीप महाराज तुम्ही म्हणले मला असंच राहायचं, नाही जमणार. ते तुमच्या हातात जगणं नाही आणि तुमच्या हातात मरणं सुद्धा नाही. जगायचं आपल्या हातात नाही. त्याला जर वाटलं ना आज याला पिढा द्यायची, हे करा, ते काहीतरी पिढा होती माणसाला. ते त्याच्या हातातल्या गोष्टी आहेत. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं
व्यास महाराज म्हणतात, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. बाबा, या जीवनाचा काही भरोसा नाही. ह्या क्षणाला दुःख असेल, पुढच्या क्षणाला सुख लागेल, दुसऱ्या क्षणाला दुःख लागेल. सुख आणि दुःख, जगणं आणि मरणं हे आपल्या हातामध्ये नाही. ठेविले आनंदी रेषेची राहावी, चित्त असू द्यावी समाधान. किती प्रयत्न करा, प्रारब्धात दुःख असेल ना, दुःख भोगावं लागेल. अरे भगवान परमात्मा, अरे या विश्वाचा मालक आहे, पण पत्नी रावणाने लिहिलेली आहे. कर्म गहन गती येथे कोणाचे ना चालती, येथे कोणाचे ना चालते, तिथे कोणाचे ना चालते. काय महाराज, 4 पुत्र दशरथ वियोगाने जातो प्राण, वियोगाने जातो प्राण, वियोगाने जातो प्राण. काय पुत्राचे वैभव बंदिशाळे वसुदेव, बंदिशाळे वसुदेव, बंदिशाळे वसुदेव. अरे महाराज, या ब्रह्मांडाच्या धनाचा जन्म कुठे झाला? भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुरुंगात झाला, जेला, बंदिशाळे वसुदेव. 4 पुत्र राजा दशरथला आहे, पण वियोगाने प्राण जातो. मोठी गती कर्माची गहन आहे महाराज. कर्माच्या पलीकडे काही जाता येत नाही. काही करा, नाही सोडता येत. कर्मात शंभू मानी आपण कृती, पैशी कर्मा भेन, बाप रखमा देवरी विठ्ठल शरण केली, कर्मे निवारी नारायण. कर्माचे लिहिले ना, तेच घडल्याशिवाय राहणार नाही. जे कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म त्याची भोग आले, उपजले मेले ऐशी किती. कितीतरी कर्माच्या फाशामध्ये सापडले, किती गेले किती आले, गणित नाही ती दातारा. कर्माला सोडता येत नाही. प्रभू रामचंद्र वनवासात असताना भरत राजा न्यायला आले. प्रभू, हे राज्य तुमचं आहे, तुम्ही पुन्हा अयोध्येला चला. मी त्या सिंहासनावर बसणार नाही, ते सिंहासन तुमचं आहे. माझ्या आईचा चूक झाली. त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र म्हणताय, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगदी पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कै ना दोषी नव्हे दोषितात, खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, दोष ना कुणाचा. माझा दोष नाही, कर्माचा दोष आहे हा. आईला दोष देऊ नको, बापाला दोष देऊ नको, नाही दोषितात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, अपराधीन आहे जगदी पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कुणाचा दोष नाही. एखाद्याची बायको मधीन तरी जायची असेल, गेल्याशिवाय राहणार नाही. बाप जायचा जाणार, भाऊ जायचा जाणार, मुलगा जायचा जाणार, मुलगी जायची जाणार, नवरा जायचा असेल तर जाणार. त्याला कोणाचा दोष नाही महाराज. जे भोग तो न घडे संचिता वाचून, जे तुमच्या कर्मात लिहिले ना, तेच पुढे घडणार आहे. ठेविले आनंदी देशीची चित्त असू द्यावी समान, सुखाला दुःखाला समान लेखलं पाहिजे. अरे स्वयं विष्णूचा अवतार आहे माझा ज्ञानोबा राया.
महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, परंतु भिक्षा मागे दारोदार. महाविष्णूचा अवतार, भिक्षा मागे दारोदार. भीक मागतोय, पीठ मागतोय, भाकरी तयार करून खाण्यासाठी महाविष्णूचा अवतार आहे. कर्मात लिहिलंय ना, ते घडल्याशिवाय राहणार नाही. ते घडणार म्हणजे घडणार, त्याला बदलच करता येत नाही. हो. ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. नाराजच व्हायचं नाही. तुकोबाराय कधी म्हणले का माझं वाटोळं झालं, काही झालं का तेव्हाचे बरे झाले देवा, निघाले दिवाळी, बरे आ दुष्काळी, पिढा गेली, कधी म्हणले का माझं वाईट झालं. आपण घडी घडीच तक्रारी करतो, काय करो पोरगच ऐक. पांडुरंगाने एका म्हातारीचं रूप घेतलं. तुकोबारायची बायको आंघोळ करीत होती नानीमध्ये. एकच लुगडं होतं बरं का, अर्ध लुगडं गुंडाळून आंघोळ करत होतं, अर्ध लुगडं नानीच्या काठावर ठेवलेलं होतं. पांडुरंग आले म्हातारीचं रूप घेऊन, म्हणजे मला भिक्षा द्या. त्याच्यात तुकोबारायची बायको म्हणजे, हे भाई काय तुला भिक्षा पाहिजे, मला लुगडं पाहिजे. लुगडं तर एकच, अर्ध गुंडाळलेलं, अर्ध कोरडं वर ठेवलेलं. अर्ध जे कोरडं होतं का तेच अर्ध फाडून तिला देऊन टाकलं. महाराज बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल्या. तुकोबारायची बायको देखील परमार्थिकडून परमार्थकडे गेलेला आहे. हा चुकीचं समजून घेऊ नका महाराज. परमार्थाला पत्नीचाही आधार लागतो, नाही तर लय मोठा गोंधळ होतो. ठेविले अनंती तशीची राहावी, चित्त असू द्यावी समाधान. त्यावेळेस ते साधक म्हणले महाराज, आणि मग आम्हाला सुख भेटल का? अरे बाबा, सुख मी सांगतच नाही भेटल, पण नक्की तुला दुःख भेटणार नाही हे मात्र सांगतो अभंगाचं. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, 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 वाहिला वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. भोगनेत पाळा, भोगनेत पाळा संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे. भोगणे ते फळ संचिताचे. वाहिला उद्योग दुःखाची केवळ. नाहीतरी तुम्ही जे संसाराचा उद्योग करणार आहेत ते त्याचे सोडून दुःख कोणतं? संसाराने पोट भरतच नाही, दुःख सोडून भेटत नाही. हो. आणि संचिताला सोडून संसार नाही. जे संचितात लिहिलं तेच घडणार आहे. भोगतो नगडी संचिता. माग जे आणले ना ते पुढे फेडावं लागत. उष्ण आणलेलं असतं, भाऊच्या डाव्या पायाला इसरतो आणि त्याच्यातून सारखं पाणी व्हायचं आणि त्याच्यात होतं चिकाटलं का त्याच्यावर मासे बसायचं. त्यांचा एक चोपदार होता, तांदळे म्हणून तो म्हणलं, म्हातारे हे काय? ते भाऊचे शब्द एकदम साधे होते. ते म्हणले, दगडे इकडे व्हायला घोडा तुम्ही म्हणले सकाळी उष्ण आणले ते फेडावं लागत ना. हा, पूर्वजन्मात जे केलं भोगतो ना कडे, ते उष्ण आणलंय ते फेडावं लागत म्हणले. आता त्याशिवाय फेडल्याशिवाय पर्यायच नाही, गतीच नाही. वाहिला उद्योग दुःखाची भोग नेते फळ संचिताची. या संसारामध्ये जेवढं तुमच्या पदरात दुःख लिहिलं ना तेवढे भोगावंच लागणार आहे. कृष्णाला भोगावं लागले नाही का? प्रभू रामचंद्राला भोगावं लागले नाही का? देवाला ते दुःख चुकलंय का?
कुणाला चुकलेलं नाही. साधूला चुकलंय का? कुणाला चुकलं नाही महाराज. न देवाला चुकलं, न साधूला चुकलं, न भगवान महादेवाला चुकलं. महादेवाच्या पिढा लिहिली होती कर्मात. आणि तो शनी आला बुवा, ते म्हणला ए देवा मी उद्या सकाळी तुला पिढा देणार आहे. लय काळ्या उठ म्हणले मला पिढा, मी अधिष्ठान परब्रह्म आहे, काय पिढा देणार? 1 तास पिढा आहे म्हणले तुम्हाला उद्या सकाळी. भगवान परमात्मा म्हणले शनी आलाय ग्रह घेऊन देऊन तू पिढा देणार आहे. सकाळी भगवान परमात्मा मान सरोवर उतारले कैलासवरून खाली आणि नाक तोंड बंद केलं. ते जल मान सरोवरामध्ये बुडी घेतली. शनिवार काठावर उभा राहिला 1 घडी 1 तास. आणि 1 तासाने महादेव वर आले. ते म्हणले दिली मला पिढा. म्हणले तू बोळाचे देवा, अरे तू नाक तोंड बंद करून 1 तास पाण्यात राहिला, ही पिढा होती ना दुसरी कोणती पिढा होती? विठ्ठल जे आहे ना कर्मामध्ये ते घडणारच आहे. वाहिला उद्योग, दुसरं दुःख सोडून काही नाही. भोगणे ते फळ संचिताचे, आणि संचिताला सोडून दुःख नाही. मग त्यावेळी ते साधक मंडळी म्हणले महाराज मग नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? तर म्हणले तुम्ही नेमकं असं करा, जेवढं तुम्ही कर्म करता तेवढं देवाला समर्पित करा. अभंगाचं शेवट तुका म्हणे घालो तयावरी भार, 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 तुका म्हणे घालो तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेचे राहावे, ठेविले अनंते तैसेचे राहावे. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले आनंदे तैसेचे राहावे, ठेविले आनंदे तैसेचे राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, आ समाधान चित्ती असू द्यावे, समाधान 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 चित्ती असू द्यावे, समाधान 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 समाधान. चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले आनंदे तैसेचे राहावे, ठेविले आनंदे तैसेचे राहावे. तुका म्हणे घालो तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, देवापायी संसार वा त्याच्यावर भार घाला. प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित करा.
ज्या साधू संतांनी केलं तसं करा. मला सांगा, सावता बाबा पंढरपूरला गेले का पंढरपूरचा सावता बाबाकडे आले? चोखोबरा पंढरपूरच्या पांडुरंगाकडे गेले का पांडुरंग त्यांच्या बायकोचा विठ्ठल धुवायला आले? वहिनी दार उघडा कामारी हो, वहिनी दार उघडा कामारी, वहिनी उघडा दार हा कामारी, वहिनी उघडा दार हा कामारी. हे चोखोबाची बैल झाला शारंगर, वहिनी उघडा दार हा कामारी, वहिनी उघडा दार. चोखोबाची बैल झाला शारंगर, वहिनी उघडा दार हा कामारी, वहिनी उघडा दार हा कामारी. चोखोबारायच्या बायकोचं बाळांतपण आलं. बाळांतपण म्हणजे बाळ मिळेल नाही तर अंत होईल. सर्वसामान्य गोष्ट का बाळांतपण? बाळ मिळेल नाही तर अंत, काहीतरी घोटाळाचे. एवढं मोठं संकट, जोडीला कोणी नाही. बायको म्हणले तुम्ही जाऊ नका, माझं बाळांतपण आलेलं आहे. ते म्हणले तसं कसं जमलं आपल्याला, रोजीरोटीसाठी नाही मी मजुरीला गेलो, बाहेर नाही गेलो, ते पोटच भरणार नाही. पण तू काळजी करू नको, माझा विठू आहे ना. काय म्हणले? काळजी करू नको, माझा विठू आहे. चोखोबाराय गेले. कशाचं काय, कशाचं काय? चोखोबारा गावाच्या बाहेर पडावं आणि चोखोबाराची बहीण होऊन पांडुरंगाने घरी वहिनी उघडा दार हाका मारी. कोणावर भार घातला? वा वा संसार देवा पायी. साधूचं जीवन असं असतं महाराज. 13 दिवस विटाळ धुतला, पाया पडून आल्यानंतर भगवान परमात्मा निघून गेले. त्याच्यावर भार घाला. सावता बाबाच्या मोठ्या हाकल्या, कबीरदास महाराजाचा शेला विनू लागले तर सज्जन कसायला मास विकायचं काम केलं. अरे काय कौतुक आहे भगवंताचे. किती दिवस, 1-2 दिवस नाही, 11 वर्ष कसायाच्या घरी साल घातलं पांडुरंगाने. 11 वर्ष सज्जन कसाया विकू लागे मास. देव कर्म त्याला समर्पित करा. देव प्राप्तीसाठी गंध लावायची गरज अजिबात नाही. देव प्राप्तीसाठी माळ घालायची गरज अजिबात नाही. वाऱ्या करायची गरज एकादशी अजिबात नाही. घेई माझी सेवा भाव शोध, घेई माझी सेवा भाव शोध, घेई माझी सेवा भाव शोध, घेई माझी सेवा भाव शोध. तो का म्हणे नको वर पंग देवा, घेई माझी सेवा, घेई माझी सेवा भाव शोध. शेवरला रंग काही कामाचा नाही, फक्त भाव पाहिजे. तो कसा पाहिजे? शुद्ध. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव शुद्ध ज्याचा भाव झाला. दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. भाव शुद्ध असलं पाहिजे. कर्म देवाला समर्पित करा आणि त्याच्या पायी संसार वाहून टाका. त्याला समर्पित करा. जसं असेल तसे समाधान माना. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्ही म्हणले नाही ना असं तसं जमणार नाही.
त्याच्या हातात आहे. जे तुमच्या नशिबात असेल ते घडल्याशिवाय राहणार नाही. तुमचं काम आहे, तुमचं प्रत्येक कर्म भगवंतावर भार घाला आणि भार घालूनच त्याला तुम्ही जीवन जगा. निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबार कुमाई हो बार कुमाई हो बार कुमाई हो बार कुमाई कुमार 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 कुमार हेच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंते तैशीचे राहावे. चित्त असू द्यावे समाधान, वाहिला उद्योग दुःखची केवळ. भोगणे ते फळ संचिताचे, तुका मने घालो तयावरी भार. वाहू हा संसार तेव्हा पायी, ठेविले आनंते तैशीची राहावे. आणि चित्त असू द्यावे समाधान. विठ्ठलो विठ्ठलो विठ्ठला 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 विठ्ठला. हो. थोडक्यामध्ये आपण याला जुळणी करू. खूप संसाराशी तादात्म्य करून कधीच परमार्थ होणार नाही. कारण संसारात पोट भरणार नाही आणि परमार्थात पोट भरल्याशिवाय राहणार नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा. संसारात कधी पोट भरलं पाहिजे. एखाद्याला आता उद्या सकाळची ट्रक भरून वाटा जरी एखाद्याला दिला तरी तू काय म्हणतो, अजून एक ट्रक पाहिजे. समाधान आहे की त्याच्यात. करिता बरोबरी दुरावशी पुरी भवाची, नुसत्या पिठ्या गा करायचंय करायचंय. आणि तू नुसतं असाच करीत बसला का पुढचा जन्म उंदराचा आहे बरं का. हा सुट्टी नाही महाराज. उंदीर झालं श्रीधर महाराज. इकडे म्हणतात तिकडे तिकडे हो, इकडे तू राहते तिकडे तिकडे इकडे इकडे रातभर झोपा त्याच्यात पिसा निसते असे. अरे हे शरीर तुमच्या भाग्याने मिळालेलं आहे. हे पुन्हा मिळेल का? त्याला वायकारणी घालू नका. हे शरीर पुन्हा शरीरम पुन्हा पुन्हा पुनर्वित्तन पुनर्मित्रम पुनर्भाया पुनर्मयी हे तो सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. सगळं मिळेल पुन्हा पुन्हा, पण हे शरीर मिळणार नाही. त्याला वाया घालू नका. दारू पिऊ नका. अरे वाटोळ करू नका. दारू पिणाऱ्याची बायको फाशी घेऊन मरते, तो तरी फाशी घेऊन मरतो. त्याचं पोरग तरी एंट्री पिऊन मरते. संसाराचे वाटोळे रे झाले वाटोळे. अरे असा व्यवहार करू नका. उन्हातानाचं गवत काढायचं, दुपारच्याला बांधायचं, तिसरा पारा भुसाड घालायचं, घरी यायचं, आम्हाला पेटून द्यायचं. करू नका. याच्यासाठी जन्म नाही झालेला. त्याहुनी स्वान सखुरे बरे, कुत्रे बरे रे त्याच्यापेक्षा. काय अवस्था करून ठेवली जीवनाची. पाहिली का काय अवस्था झाली. अरे पोरा, एक उदाहरण देतो तुम्हाला. हे पोरं आता मोबाईलवर जुगार खेळायला लागले. अरे मोबाईलवर जुगार खेळून वाटोळी करून घेऊ नका. पोरं फाशे घेऊन मेले. आता ते लहान लहान लेकर ते किराणा दुकानातून ते भोकल्यासारखं लाल औषध पिऊ राहिले. ह्या आठवड्यामध्ये 9 लेकर मेले. त्या टिंगनी का स्टिंगनी ते 9 लेकर मेले. किडण्याने काल मी एक विधी करून आलो त्याच्यासाठी. मी स्वतः गेलो मोबाईलवर मी गेलो. 8-9 वर्षाचे लेकराला अटॅक येऊन मेले. काहीच्या किडण्या डायलिसिस चालू झाले. काहीला कायमस्वरूपी अपंगत्व आलं. शाळेत जाताना सख्य चुलत भाव 5-6 दिवसापूर्वी दोन्ही कमरापासून खाली पाय गेले. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घटना घडली. त्या स्टिंग मुळे जरा थोडस डोके जागा होते. उदाहरण दिलं ना तुम्हाला. जशी गाय व्याल्यानंतर ती जशी वासराला चाटी ती एवढं चाटी ती. जार खाती, शेण खाती, फुफटा खाती, रक्त खाती. सगळं खाऊन झाल्यानंतर ती काय करते माहिती का? सगळं चाटायचं झाल्यानंतर लघवीची जागा चाटी ती, एवढी चाटी ती, एवढी चाटी ती. त्याच्यातून रक्त निघत. रक्त निघलं का माशी येते, आसडी टाकते. आसडी पडी का किडे पडते, पोटात जाते. 8 दिवसांनी वासरू मरत. त्याच्या मरण्याला कोण कारण झालं?
तुमचे लेकर तुम्ही आवरा, तुम्ही त्यांच्या मृत्यूला कारण होऊ नका. आज आम्ही फिरत असताना दावे कोणाचे घालतोय? 20 वर्षाचं लेकरू, 22 वर्षाचं पोरग, 18 वर्षाचं पोरग, 8 वर्षाचं पोरग, यांचे दावे घालायची बारी आली आई बापाला. कशामुळं? तुमच्या लाडामुळं. मला एक छेन काय किती केलं तर उडायचे नाही, किती केलं तर उडायचे नाही. उडायचे नाही रे. तुमच्या समोर किडे पडून मरून नका देऊ, एवढीच विनंती करतो. जरा डोके जाग्यावर ठेवा. व्यसनापासून दूर न्या. मुलाला शाळा शिकवा, मुलींना शाळा शिकवा, पण व्यसनाकडे जाऊ देऊ नका. शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. सरकारला तुमचं काही घेणं देणं नाही. सरकारमध्ये वतनदार गेलेत वतन सांभाळायसाठी. ते कोणत्या पक्षाचे नाही, ते कोणत्या जातीचे नाही, ते कोणत्या धर्माचे नाही, त्यांना फक्त वतन सांभाळायचे. असा कालाकिता झालाय मंत्रालयात. कोण कोणत्या बापातून कोण कोणाच्या पोटाचे काहीच कळायला तयार नाही. तुम्ही मेले काय जगले काय, त्यांना फक्त टॅक्स पाहिजे त्यांची वतन मोठे करण्यासाठी. त्यांना दिसत नाही का? मोबाईलवर पत्ते खेळून तरुण पोरं फाशे घ्यायला लागले, प्रपंच उघडे झाले. दिसत नाही का? आपण बंद करणार नाही, टॅक्स मिळतोय. त्यांना माहित नाही का 5 वर्षाच्या पोराच्या किडण्या चालल्या त्या खोकल्याच्या काय औषध स्टिंगनी. पण तुम्हाला त्यांना टॅक्स मिळतोय. तुमचे सगळे जरी खप झाला तर त्यांना घेणं देणं नाही राहिलं. आणि म्हणून आपलं कुटुंब आपण सावरा. आपल्या कुटुंबाला आपल्याशिवाय दुसरं कोणी सहारा नाही. एक वेळा तुमच्या मुलाबाळासाठी तुम्हाला श्रीमंती नाही मिळवत आली तर तुम्हाला कोणी नाव ठेवणार नाही. भाऊ असं म्हणणार नाही, कमी नाही घेतला पाथर्डीला प्लॉट, कमी नाही घेतला नगरला फ्लॅट, कोणी म्हणणार नाही. पण तुमचं पोरगा जर पंच रस्त्यावर दारू पिऊन पडलं रे पडलं की तुम्हाला 100 शिव्या दर दिवस खावा लागतील, लक्षात ठेवा. म्हणून श्रीमंतीपेक्षा संस्कृती श्रेष्ठ आहे. त्या संस्कृतीचं जतन करा. हो, संस्कृती मोठी आहे, तिचं जतन झालं पाहिजे. भीक मागून खाल्लं तरी चालेल, कोणी नाव ठेवणार नाही. भिकारी झालं तरी चालेल, नाव ठेवणार नाही. पण चारित्र्यहीन झालेल्या माणसाला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. दुसरं एक हिताची गोष्ट सांगणार आहे. लग्न समारंभ करताय तुम्ही, पैसे कोणाकडे नाही. लग्न करत असताना त्या मंगल कार्यालयामध्ये तुम्ही ती स्क्रीन दाखवता. काय त्या स्क्रीनवर? तुमच्या समोर जे नवरदेव नवरी एकमेकाला हार घालणार आहे ते 15 दिवस गोव्याला फिरायला गेले होते, लोणवळ्याला फिरायला गेले होते. उघडे फोटो, मुके घेताना व्हिडिओ, गळ्यात हात घालताना व्हिडिओ. लाज वाटत नाही का? पैसे घालून आमची इज्जत चालली याच्यामध्ये. हे सांगितलं का साधू संतांनी तुम्हाला? असं दाखवा म्हणून. कुठं घेऊन चालले संस्कृतीला? संस्कृतीचं काहीतरी जतन करा. साधू संतांची परंपरा आहे. माझे जगद्गुरु तुकोबाई आरडून आरडून गेले, माझे ज्ञानोबाराय आरडून आरडून गेले, नाद बाबा आरडून आरडून गेले. करीत असे बोंबणे ऐकती कानी पचती लेखानी 84च्या. ज्या भगवान बाबाने या महाराष्ट्रामध्ये शिक्षण चळवळीचा संदेश दिला, त्या भगवान गडावरून संदेश दिला. 2 एकर जमिनी कापून पोरं शाळा शिकवा रे. त्यांचा संदेश तुम्ही पायदळी तोडू नका, त्यांना शाळा शिकवा. तुमच्यासाठी त्याग केला. खळ्या खळ्यावर फिरले, 2-2 पायल्या दाणे गोळा केले, पोरं शाळा शिकवले त्यांनी. कर्मवीरांनी शिकवले, भाऊराव पाटलांनी, गाडगे बाबांनी. आज 2,500 शाळा आहेत त्यांच्या. शिक्षणाची क्रांती केली. शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. म्हणून एक वेळा तुम्ही मंदिर बांधू नका, पण शाळेकडे लक्ष द्या. तुमचं शाळेने कल्याण होणार आहे, त्या मंदिराने होणार नाही. वास्तव सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल शाळेच्या खोल्या पाडल्या आणि कोटीचे सप्ते कशाला पाहिजे आम्हाला? श्रद्धा आवश्यक असावं, पण ती अंध नसावं. थोतांडी भक्ती करायची नाही, वास्तव भक्ती करायची. कर्मकांडी आणि थोतांड्याने तुमची श्रद्धा लुटली, ती लुटू देऊ नका. हो, ती लुटू देऊ नका. म्हणून वास्तव सत्य जे असेल ते सत्य अंतःकरणात धरा. आणि मी अपेक्षा बाळगतो, इथली दारू, इथलं व्यसन तरुणाचं कमी होईल अशी अपेक्षा करतो मी या ठिकाणी. पहा, तुम्हाला फरक दिसेल.
ते मावे भुटके किती मेले आपल्या शिवारात, सरपंच सावकार सरपंच किती मेले. अरे माझ्या समोर 8 मेले. वय काय त्यांचं बघा, वय 25 आतले मेले. शांत बसा कोपऱ्यात. काहीच्या जिभा काढल्या, काहीचे तोंड काढले, काही मसनवट्यात गेले. ते मावे गुटके खाऊ नका. हो, आपलं जीवन धुतल्या तांदळासारखं स्वच्छ कडेल आणि अशी विनंती करतो. ज्या महात्म्याच्या कृपेने हा प्रसाद मिळाला, त्या महात्म्याने आपल्यावर कृपा केली, उपकार केले. त्या उपकाराची परतफेड कशाने करायची, तर त्यांच्या नामस्मरणाने करायचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली.